राज्य सरकारनं कर्जमुक्ती योजनेतील अटी शिथिल केल्या आहेत आणि पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा कालच केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केलंय। मात्र केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावी अशी अपेक्षा लातूरच्या शेतकऱ्यांची आहे। सध्या उभा आहे लातूर जिल्ह्यातल्या बोरवटी शिवारामध्ये आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की या घोषणेकडे त्यांनी ते कसं बघतायत। मला सांगा, काय वाटतं तुम्हाला? काल घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी, भरोसा राहिला नाही, त्याच्यामुळे जी पाठीमागे दिल्या 50,000चा लाभ आम्हाला परत आम्हाला आता 50,000चा लाभ देऊ म्हणले होते। ते 30 जूनला बी चालू होतं। आज बी बोलतेत लोक की झाले, आज सरकारनं बघितलंय, पेपरला आलंय, आम्ही वाचलंय सगळ्या गोष्टी, पण त्याची गॅरंटी आम्हाला काय आहे? आणि जी काही शेतकऱ्याबद्दल जी आडी अडचणी आहेत ती सरकारनं पूर्ण आमच्या सोडवाव्यात अशी विनंती आहे शेतकऱ्याची। पेरणी नाही, पेरणी केली ती वाळून चाललंय, पाऊस नाही, आता लेकराची फीस आहे, नंतर कपडे लत्ते ऍडमिशन फीस आहे, कुठली काय ऍडमिशन कमी होणार नाही आमचं। तर त्याच्यासाठी ज्याचे पैसे 2 लाख आहे त्याचं माफ करावं, पण ज्यांनी नवे जुनं केलं पैसे भरले तर त्यांना सुद्धा 2 लाखाचा मोबदला मिळावा, शासनाला द्यावा सरसकट। कारण समान नागरी कायदा करा तर समान कर्ज बी माफ करा की आमचं। आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत काल रविकांत तुपकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुद्दा मांडला की जसं तुम्ही 2 लाख रुपये या थकबाकीदार शेतकऱ्याला देताय, तसंच ह्या चालू बाकीदार शेतकऱ्याला सुद्धा 1.5 लाख सरसकट द्यावं आणि तात्काळ आपण याची अंमलबजावणी करावी अशी विनंती केलेली आहे। मला वाटतंय 5 तारीख गेली, 10 तारखेला प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जाणं अपेक्षित होतं, मात्र 10 तारीख उलटून गेलेली आहे, अद्याप काही नाही। आम्ही रस्त्यावरची लढाई लढताना या सरकारकडे वाट बघतोय की तात्काळ त्यांनी याची अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सरकारचा आणि शेतकरी संघटनेचा संघर्ष अटळ आहे। सरकारनं या योजनेमधल्या काही जाचकाठी काढून टाकलेल्या असल्या, आता शेतकरी प्रतीक्षा करतोय ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ कधी भेटणार याकडे। पुढारी न्यूज साठी श्रीराम जाधव, लातूर।